कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावात खासगी शिकवणी घेणाऱ्या एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याने त्या गैरकृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढल्याचंही स्पष्ट झालंय। ही बाब समजताच गावातील महिला मोठ्या संख्येने संतप्त झाल्यात। त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आलंय। सध्या खेड पोलीस ठाण्यात त्याच्यावरती विनयभंगासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तीकडून इतरही काही महिलांचे आणि मुलींचे अशाच स्वरूपाचे व्हिडिओ काढले गेले असावेत असा संशयही व्यक्त केला जात आहे। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या ग्रामस्थ करत आहेत।